महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधला आणि त्यांनी त्यांच्या सरकारच्या महिलांसाठीच्या प्रमुख लाडकी बहीण योजनेबद्दल अफवा पसरवल्याचा आरोप केला आणि लोकांना अशा सावत्र बाबांपासून सावध राहण्यास सांगितले. आपले घर असलेल्या ठाण्यात शुक्रवारी रात्री बोलताना शिंदे म्हणाले की आपले सरकार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही, तर ते लोकांच्या हिताचे काम करते. महाराष्ट्रात यावर्षी ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी त्यांच्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली, ज्याचा शाब्दिक अर्थ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, ज्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1,500ची आर्थिक मदत दिली जाईल. लाडकी बहीण योजनेबाबत सर्व प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्या सावत्र भावांपासून राज्यातील नागरिकांनी, विशेषतः महिलांनी सावध राहावे. आतापर्यंत माझी एकच बहीण होती, आता मला लाखो बहिणी मिळाल्या आहेत. राज्यभर मुख्यमंत्री शिंदे यांनी येऊर येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सांगितले. आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी येऊर येथील जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सांगितले. आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही.